सुप्रभात मुलांनो, आज आपण एक गोष्ट बघणार आहोत. तुमच्याच पुस्तकातली पेज नंबर 9. झोपाळा गेला उडून ही गोष्ट आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यांनी पेज काढून ठेवा, पेज नंबर 9. आणि चित्र बघायची आहे तुम्हाला. चित्रात त्याप्रमाणे आपल्याला गोष्ट सांगायची आहे चित्र बघून. ठीक आहे, मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, तुम्ही चित्रात काय दिलं आहे ते लक्ष ठेवा. तर एका तळ्यात 2 बेडूक होते. तळं म्हणजे जिथे पाणी साचलेलं असतं. ठीक आहे, खोलगट भाग असतो आणि त्यामध्ये पाणी साचलेलं असतं, त्याला म्हणतात तळं. तर त्या तळ्यामध्ये 2 बेडकं होती. एकदा त्यांना पाण्यात 2 खांब दिसले. त्या बेडकांना सहज इकडे तिकडे पोहता पोहता 2 खांब दिसले पाण्यामध्ये. आणि त्यांनी काय केलं, त्यांच्या डोक्यात काहीतरी एक कल्पना आली आणि त्या दोघांनी मिळून त्या खांबाला एक वेल आणून बांधला. वेल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण इंग्लिशमध्ये तुम्ही क्लाइंबर्स म्हणतात. जी अशी वनस्पती असते जी एखाद्या सपोर्टनी, म्हणजे एखाद्या भिंतीचा आधार घेऊन किंवा एखाद्या मोठ्या झाडाचा आधार घेऊन ती वाढते आणि ती खूप लवचिक असते. म्हणजे आपण तिला जसं वळवलं तसं ती वळते. म्हणजे अक्षरशः त्याची गाठ सुद्धा आपण पाडू शकतो. तर अशी वेल त्यांनी आणून बांधली आणि ती अशा पद्धतीने बांधली की त्याचा छान झोपाळा तयार झाला. झोपाळा म्हणजे पाळणा, ज्याच्यावर बसून आपण झोके घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने त्या वेलाला त्यांनी असं बांधलं की ज्याचा छान झोपाळा तयार झाला आणि दोघेही बेडूक मस्तपैकी त्या झोपाळ्यावर बसले आणि छान झोके घेऊ लागले. आणि त्यांना खूप मजा यायला लागली, कारण छान पाण्यामध्ये झोपाळा बांधला होता, थंडीगार हवा सुरू होती आणि खाली छान तळ्यातलं पाणी होतं. त्या पाण्यामध्ये त्यांनी मस्त झोपाळा बांधला होता. है ना, मजा आहे ना, की पाण्यामध्ये छान झोपाळा बांधायचा आणि त्याच्यावर झोके घ्यायचे. हो की नाही? तुम्हाला आवडलं असतं की नाही असा छान झोपाळा जो पाण्यामध्ये बांधला आहे आणि त्याच्यावर बसून आपण मस्त झोके घेत आहोत. खाली खूप छान पाणी असं आहे. तर असा झोपाळा तयार झाला मस्तपैकी आणि ते दोघे जण आनंदाने झोपाळ्यावर झोके घ्यायला लागले. आणि असे झोके घेत असताना अचानक एक गंमत झाली. आणि ती गंमत काय झाली बरं का, तो झोपाळा जो होता बांधला तो अचानक उडायला लागला. आणि ते दोघेही बेडकं घाबरून गेले. अरे बापरे, आपण बांधलेला झोपाळा असा कसा उडायला लागला? काय जादूचा झोपाळा वगैरे तर नाहीये, आपण अचानक असं उंच उडायला लागलो. दोघेही घाबरून गेले आणि त्यांनी सहज वरती मान करून बघितलं. तर काय, तर तो एक खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण ज्याला खांब समजत होतो, ज्याला आपण झोपाळा बांधला, वेल बांधली, ते खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. आणि नंतर तो बगळा नंतर पाण्यातून उडायला लागला. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की हा बगळा पाण्यातून वरती उडत आहे. तेव्हा त्यांनी पटापट पाण्यामध्ये उड्या घेतल्या आणि आपला जीव वाचवला. तर अशा प्रकारे ही झोपाळा उडून गेला ही गोष्ट मी तुम्हाला आज सांगितलेली आहे. सगळ्यांनी ती गोष्ट नीट वाचायची आहे, त्याचे चित्र बघायचे आहेत आणि ही गोष्ट शक्य झाल्यास घरी आपल्या आई बाबांना, आजी आजोबांना, जो कोणी असेल त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे.